नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। कर्मचाऱ्यांनो सावधान, कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। जुनी पेन्शन योजनेच्या धर्तीवर लागू झालेल्या सुधारित योजनेत या आहेत छुप्या अटी। चला तर पाहूया याबाबतची ही सविस्तर माहिती। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका। व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका। कर्मचाऱ्यांनी गेल्या काही वर्षापासून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला आहे आणि या मागणीसाठी अनेकदा राज्य कर्मचाऱ्यांनी आंदोलने देखील केली आहेत। आता दरम्यान याच पाठपुराव्याच्या आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयानुसार आता 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे। ही सुधारित पेन्शन योजना जुनी पेन्शन योजनेप्रमाणेच भासते, मात्र जुनी पेन्शन योजनेमध्ये असणाऱ्या काही तरतुदी या नवीन सुधारित योजनेत लागू नाहीत। नवीन सुधारित योजनेत राज्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% एवढी रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळेल आणि यावर महागाई भत्ता मिळणार आहे। तसेच या सुधारित योजनेअंतर्गत कौटुंबिक निवृत्ती वेतन म्हणून निवृत्ती वेतनाच्या 60% एवढी रक्कम आणि यावर महागाई भत्ता वाढ सुद्धा दिला जाणार आहे। तथापि या नवीन योजनेत काही छुप्या अटी सुद्धा दिलेल्या आहेत। चला तर पाहूया त्याबद्दल सविस्तर माहिती। सुधारित पेन्शन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांची 30 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शासकीय सेवा होणे अपेक्षित आहे। जुनी पेन्शन योजनेमध्ये मात्र फक्त 10 वर्ष सेवा असली तरी देखील याचा लाभ दिला जात असे। सुधारित पेन्शन योजनेचा अशा कर्मचाऱ्यांना लाभ दिला जाणार नाही ज्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतलेली असेल, पण जुनी पेन्शन योजनेत स्वेच्छानिवृत्ती घेतलेली असेल तरी देखील पेन्शनचा लाभ मिळत असेल। कर्मचाऱ्यांचे 10% एवढे योगदान सुधारित राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये देखील कायम ठेवण्यात आलेले आहे। सुधारित पेन्शन योजना लागू झाल्यानंतर देखील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 10% वेतन निवृत्ती वेतनासाठी कापले जात राहणार आहे। म्हणजे 10% एवढी रक्कम आता निवृत्ती वेतनासाठी योगदान म्हणून कर्मचाऱ्यांचे कापले जात राहणार आहे। याशिवाय सुधारित पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनप्रमाणे पेन्शन वृद्धी तसेच भविष्य निर्वाह निधीचा लाभ सुद्धा लागू राहणार नाही। पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स। तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या। नमस्कार।